अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे खारी। आज आपण खारी बनवण्याची सामग्री बघा। आपण 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। हे मैदा आहे, हे लिंबूचा रस आहे, 2 चम्मच आहे आणि चवीनुसार मीठ। हे तूप घेतलेलं आहे, तुम्ही डालडा पण घेऊ शकता, तेल पण घेऊ शकता, असं काही नाही। आणि 1 चम्मच साखर घालायची आहे आपल्याला। आता बघा चला पण चवीनुसार मीठ घालत आहे थोडं। त्यानंतर 1 चम्मच साखरचं पावडर, रस, 2 चम्मच लिंबूचा रस घातलेला आहे। आता यामध्ये आपण 2 चम्मच तूप घालूया। तुम्ही डालडा पण घालू शकता, तेल पण। आता याला असं मिश्रण करून घेऊया। करायचं याला हे असं लाडू बनते। आता बघा, आपण यामध्ये तूप घातलेलं आहे आणि मिश्रण करून घेतलेलं आहे। हे बघा बनला लाडू। असं स्मूथ झालं पाहिजे, स्मूथ झालं खायला। जास्त हे नाही करायचं, असं स्मूथ झालं का सोडायचं। थोडं पाणी घालायचं, थोडंच घालायचं, जास्त नाही। आता हे आपण पाणी घालून याचा डो बनवून घेऊ। डो बनवून घ्यायचा याचा। जास्त पाणी घातलं लवकर पातळ होते, म्हणताना थोडंच पाणी घालायचं। हे बघा मस्त बघू शकता तुम्ही। हे बघा थोडं घालायचं। तुम्ही पण असं करू घरीच खारी बनवू शकता।
घरची खारी चविष्ट चवीदार लागते. आपण डो बनवत आहे. चपातीपेक्षा हे थोडा स्मूथ करायचा. डो झाला. आपला डो तयार. 5 मिनिट आपण याला असंच ठेवूया. आपण ते स्मूथ बनवू. हे एवढं 1 चम्मच मैदा घेतलेला आहे. हे बघा, 1 चम्मच मैदा आणि त्यामध्ये तूप घातलेलं आहे. त्याला फेटून घेऊया आपण. असं फेटून घेऊया. याला असं फेटून घ्यायचं. मस्त फेटायचं. याला पांढरं येईपर्यंत. याला पांढरा कलर येते तोपर्यंत फेटायचं. छान फेटायचं. असं मस्त पूर्ण फेटून झाल्याच्या 10-5 मिनिटं फेटायचं. झालेलं आहे. आता हे फेटून झालेलं आहे. आता आपण याला वाटीत काढूया. ती छान झालं सफेद सफेद. हे झालेलं आहे. आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया. मैदा घालूया थोडा आपण असं. आता याला आपण लोळी बनवूया. असं करून बघा झालेलं आहे. लोळी झालेली आहे. आता याला चाकूनी कट करूया. सहा गोळे बनलेले. त्याचे आपण असं करूया. असे गोळे बनवायचे. आता पोळी अशी करूया.
पातळ करायची, जास्तच पातळ पण नाही, जास्तच मोठी पण नाही. याच्यात थोडं पीठ घालून हे चपाती याच्यावर ठेवलेली आहे. आता अशाच एवढ्या सर्व लाटायच्या, एवढ्या लाटून घ्यायच्या. तशी लाटली तशीच चपाती आहे ना, आपण याला असंही लावून घेऊया. जे मॅटर तयार केलेलं आहे आपण हे असं लावून घेऊया. पूर्ण असं छान पैकी लावायचं. बघा पूर्ण लावलेलं आहे, कुठेच जागा ठेवली नाही. पूर्ण लावायचं. त्यानंतर ही दुसरी चपाती त्याच्यावर ठेवायची. हे ठेवलेली आहे. असं घेऊ. हे बघा, बघू शकता तुम्ही. पाचही चपात्याला लावून घ्यायचं. असं जसं आता सांगितलं मी, याच प्रमाणे सगळ्या चपात्यांना लावून घ्यायचं. बघा, बघू शकता छान लावलेलं आहे. कुठेच जागा खाली नाही ठेवलेली. आता तिसरी चपाती आहे, तिसरी टाकलेली आहे आपण. तिला पण असंच पहिल्या चपातीप्रमाणे लावून घ्यायचं. छान मस्त आपण बघूया झाली. याला पण असं लावायचं. असं छानपैकी पूर्ण लावलं गेलं पाहिजे. कुठे लावलं कुठे ठेवलं असं नको. ही 6वी चपाती आहे. तिला पण त्याचप्रमाणे लावायचं. एकसारख्या आल्या पाहिजे, एकावर एक एकावर एक. खालीवर नसल्या पाहिजे, एकसारख्या आल्या पाहिजे. हे बघा
असं हिला लावून घ्यायचं. ही 6वी चपाती आहे. हिला पण लावलेला आहे आपण. पूर्ण लावून झालं. याला लावून झालं पूर्ण. पण तसंच करायचं. हे बघा, लावायचं, वरून पण लावायचं. आता आपण याला अशी फोल्ड करूया. हे एकामेकांच्या समोर घ्यायचं. बघा, तर याला 10 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवायचा. फोल्ड याला लाटून घेऊया हलक्या हलक्या हाताने. जास्त जोराने पण नाही. लाटली आपण डबल. त्याला तूप लावत आहे आपण. हातानं पण लावू शकता, ब्रशनं पण लावू शकता. असं काही नाही. ब्रश नसेल तर हातानं लावू शकता. मी पहिले हातानं लावलं, आता ब्रशने लावत आहे. याला पुन्हा असं प्रेस करायचं. पुन्हा ठेवूया. असंच हेच प्रोसिजर 4 ते 5 वेळा फ्रीजर मध्ये ठेवावं लागते. आणि असंच प्रोसिजर करावं लागते. झालेलं आहे. आता आपण फ्रीज मधून काढलेला आहे. 5 वेळा काढलेला आहे. 5 वेळा झाल्यावर आपण असं याला लाटून घेतलेलं आहे. तर लाटून घेतल्याच्या नंतर चाकूने लंबी पट्ट्या करूया. हे कसं करायचं सांगते मी. असं इतका 1 पाऊण इंची घ्यायचे, तुकडे पाडायचे. असं आडवं पण कापून घेतलेलं आहे. उभे पण झालेले आहे. आता आपण
आता या पॉट मध्ये ठेवायचं. हे पॉट आहे, हे ठेवलं आपण गॅसवर. आता त्यामध्ये एक प्लेट ठेवलेली आहे. पूर्ण तूप लावायचं. असं पूर्णपणे लावून झालं पाहिजे. असं पण असं तूप लावून घ्यायचं. असं लावायचं तूप. हे बघा, तुम्ही बघू शकता. बघा, वर करायचं तेव्हा छान खारी बनते. असं या भांड्यात पाणी वगैरे काही नाही आहे. यामध्ये आपण हे प्लेट ठेवलेली आहे. कडे जर अशी कढई नसेल तर साध्या कढईत पण ठेवू शकता. स्टँड ठेवायचं गॅसचं. त्यानंतर कुठलंही स्टँड चालते छोटं, आणि त्याच्यावर कढई ठेवायची साधी, आणि त्यामध्ये अशी प्लेट ठेवायची. कुठली पण प्लेट चालते. हे बघा, आता आपण यामध्ये हे ठेवत आहे खारी. ही खारी बनवत आहे. आता छान बनतस. त्या पद्धतीनेच करायचं. पण याचा शेप तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता. तुम्हाला जसं आवडत असेल तसा शेप देऊ शकता. बरोबर हे 45 मिनिटं ठेवायचं. आता आपण हे झाकण ठेवलेलं आहे स्लो पॉवरवर. 45 मिनिट ठेवायचं. गॅस स्लो असली पाहिजे. झालेली डिश बघा. हे खारी बनवलेली आहे, चायसोबत खायची. तुम्ही पण बनवून बघा. बघा किती लेअर आलेली आहे. बघा खुसखुशीत झालेली आहे. हे बघा, हे बघा, आतून पण किती छान झालेली आहे. मस्त. तुम्ही पण खा. आम्ही पण खाते. आणि सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.